सुरुवातीला बातमी येते ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संदर्भात। आशा भोसले यांना छातीतल्या संसर्गामुळे मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी एक पोस्ट केली आहे सोशल मीडियावर आणि ही माहिती दिली आहे। दरम्यान भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतलेली आहे। सध्या आशा भोसले यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। थकवा आणि छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावा लागलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आशाताईंची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये आशा भोसले यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि हीच ती पोस्ट आहे ज्याच्यामध्ये जनाई भोसले यांनी ही बाब स्पष्ट केली आहे। थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लवकरच प्रकृतीत सुधारणा होईल। या काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा असं आवाहन देखील जनाई भोसले यांनी या पोस्टद्वारे केले। आशा भोसलेंच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेट सकारात्मक असेल असंही या पोस्टमध्ये जनाई भोसले म्हणतात। आणि याबद्दल अधिक अपडेट घेऊया। प्रशांत बडे आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तू आता त्या परिसरातच आहेस, काय अपडेट्स मिळतात? आशिष शेलार तिकडे पोहोचल्याचं कळतंय मंत्री। अश्विन, साधारणतः रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान जे आहेत त्या आशा भोसले यांना या ठिकाणी ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि ज्या पद्धतीने या त्यांच्या नात आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे, याच ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये सध्या ते उपचार घेत आहेत। आणि आपण जर या ठिकाणी आता बघितलं तर काही त्यांचे नातेवाईक असतील, त्याचबरोबर राज्याचे मंत्री आशिष शेलार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळते आहे त्यानुसार त्यांना फुफ्फुसांचा जो आहे ते इन्फेक्शन झालेलं होतं, त्यामुळे जो थकवा आलेला होता आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। साधारणतः 92 वय जे आहे ते त्यांचं आहे आणि अशा स्थितीमध्ये आता जर आपण बघितलं तर मंत्री आशिष शेलार जे आहेत ते आता बाहेर पडत आहेत आणि थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यांनी आताच आशा भोसले यांच्या कुटुंबियांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे, त्याचबरोबर आशा भोसले जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे नेमके ते काय माहिती देतात हे पाहणे देखील जे आहे ते गरजेचं आहे। एकूणच सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता ब्रिच कँडी रुग्णालयाच्या बाहेर मोठा जो बंदोबस्त आहे सिक्युरिटीचा, ब्रिच कँडीच्या सिक्युरिटीचा, तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काही सेलिब्रिटी जे आहेत ते या ठिकाणी येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। सध्या मात्र राज्याचे मंत्री आशिष शेलार जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि काही वेळात ते बाहेर पडतील आणि प्रसारमाध्यमांशी बोलण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। एकूणच आशा भोसले जे आहेत त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। त्यांच्या कुटुंबियांनी देखील, त्यांची जी नात आहे त्यांनी देखील ट्विट करून त्यांना इन्फेक्शन झाल्याचं, त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन असल्याचं आणि त्याचबरोबर त्यांना थकवा जाणवत असल्याची माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता नेमकं रुग्णालयाकडून या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते आणि आशिष शेलार जे आहेत ते पुढे काय माहिती देतात हे पाहणं देखील गरजेचं आहे। अश्विन, प्रशांत, रुग्णालयाकडनं एखादा मेडिकल बुलेटिन वगैरे जारी होऊ शकतं का? या संदर्भात काही कळलंय? वारंवार रुग्णालयाशी जे आहेत ते सगळ्याच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते संपर्क करत आहेत आणि आशा भोसले यांच्या तब्येतीबाबत त्यांना विचारणा केली जात आहे। मात्र अजूनही कोणतं रुग्णालयातून जो रिप्लाय आहे तो अजून प्राप्त होत नाहीये। त्यामुळे लवकरच आशा व्यक्त केली जाते की रुग्णालय देखील आशा भोसले यांच्या तब्येतीबाबत जी आहे ती अधिकृत माहिती जी आहे ती प्रसारित करेल। याबाबत वारंवार रुग्णालयाकडे जे आहे तो पाठपुरावा सुरू आहे। अश्विन, प्रशांत, या सगळ्या संदर्भात वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। सध्याची अपडेट आहे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांना छातीतला संसर्ग आणि त्यासोबतच अति थकवा आल्यामुळे त्यांना ॲडमिट करावं लागलंय असं त्यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडिया पोस्ट करून सांगितलेलं आहे। आणि आता अन्य